विजयराव कोलते, सुदामा हिरे, माणिकराव देंडे, फजीफा मोहन, सुनीताताई कोलते, अमरजीचे दत्तात्रय, राजेंद्र जगताप, बापूसाहेब महाळुंकर, सुशे भागाचे ज्येष्ठ नागरिक बापूराव चांदोरे, बबनराव वेळकर, मुरलीधर कोतवाल, संपतराव काते, संभाजीराव झेंडे, संजय मामा तरेकर, बाबासाहेब पानसरे, अन्य सगळे सहकारी आणि उपस्थित बंधू-भगिनी. दुष्काळ आणि निवडणूक या दोन्ही आज आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यासाठी मी ठरवलं की महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये जावं, जिथं दुष्काळी स्थिती आहे त्याची माहिती घ्यावी आणि त्याबरोबर संबंध देशाची लोकसभेची निवडणूक सुरू आहे, त्या निवडणुकीच्या निमित्ताने लोकांशी संवाद साधावा. खरं म्हणजे तर आज संबंध राज्यामध्ये आणि देशामध्ये खेड्यापाड्याच्या शेतकरी वर्गाची स्थिती व्हायची. पाण्याचं संकट आहे, पिण्याच्या पाण्याच्यासाठी टँकर मागायची वेळ आली. आणखी थोड्या दिवसानं चारा छावण्या काढण्याचा कार्यक्रम करावा लागेल आणि हा दुष्काळात सापडलेला घटक आहे, त्याला बाहेर कसं काढायचं याचा विचार हा करावा लागेल. दुर्दैवाने ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांना या गोष्टीच्या संबंधीची आस्था नाही. एका बाजूनं महागाई आहे आणि दुसऱ्या बाजूने शेतीमालाला किंमत नाही. आपण सगळे जिल्ह्यात भागातले लोक आहोत. जिल्ह्यात भागातलं एक महत्त्वाचं पीक कांदा. आता त्या कांद्याला 2 पैसे मिळत नाही. भारताच्या बाहेर कांदा याला किंमत मिळते आणि म्हणून कांदा निर्यातीची मागणी केली. मोदी सरकारने कांदा परदेशात पाठवायला बंदी घातली आणि त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम कांद्याच्या किमती खाली आल्या. मोदी सरकार इथं थांबलं नाही, तो परदेशातनं कांदा मागवायचा हा निकाल त्यांनी घेतला आणि त्या सगळ्याची किंमत जिल्ह्यात भागात कशानं कांद्याचं पीक घेणारा जो शेतकरी आहे त्याला द्यावं लागत आहे. आज या भागात नाही पण तुमच्या भागामध्ये दुसरीकडं साखर कारखाने आहेत. साखरेला 2 पैसे अधिक मिळतील अशी अपेक्षा आहे, पण ती साखर निर्यात करायची नाही हा निकाल मोदी सरकारने घेतला. काही भागामध्ये सोयाबीनचं पीक घेतलं जातं. आज सोयाबीनच्या किमती खाली आलेली आहेत. म्हणजे शिवारात जे पिकवायचं त्याचा उत्पादनाचा खर्च हा कमी होत नाही, पण त्यांनी पिकवलं त्याची किंमत मात्र कमी होते. असं दुहेरी संकट आज मोदी सरकारने आपल्या सगळ्यांच्या समोर आणलं आहे, ज्याचा उल्लेख या ठिकाणी आपले आमदार संजय जगताप यांनी आपल्या भाषणात केला. आणि मग काय अडचणीच आहे आणि त्याच काळात निवडणूक निघाली. लोकशाहीमध्ये लोकांचा मताचा अधिकार हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो अधिकार आपल्याला दिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्या अधिकाराचा वापर करून
या निवडणुकीमध्ये ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांचा कारभार योग्य नसेल तर योग्य रस्त्यावर हा कारभार आणण्याच्या संबंधीचा निकाल या निवडणुकीमध्ये आपल्याला घ्यावा लागणार. गेल्या भाग साधारणतः निवडणुकीच्या प्रत्येक काळात तुम्हा लोकांचा पाठिंबा हा आम्हा लोकांना मिळाला ही गोष्ट सांगायची आवश्यकता नाही. यावेळेच्या निवडणुकीत चित्र वेगळे आहे. यावेळेच्या निवडणुकीमध्ये एका बाजूनं काँग्रेस पक्ष, त्यांच्यावर माझ्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि दुसऱ्या बाजूने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना आणि आप आणि अनेक पक्ष हे सगळे एकत्र आलेले आणि यांचा संघर्ष कुणाशी आहे. आमचा संघर्ष भाजपशी आहे. आमचा संघर्ष आमच्यातून जे बाहेर गेले दुर्दैवाने त्यांच्याशी आहे. आता हा विषय मांडण्याचं कारण नव्हतं. भाजप हा पक्ष समाजातल्या ठराविक लोकांच्या हिताचा विचार करणारा, शेतकऱ्यांच्या धोरणाच्या विरोधी नीती करणारा, महागाईला निमंत्रण देणारा आणि बेरोजगार तरुण जे आहेत त्यांच्या नोकरीची समस्या न सोडवणारा असा भाजप पक्ष. आणि त्याच्यामध्ये काही लोक जाऊन बसले आणि सांगितलं असं आम्हाला मतं द्या, आम्हीच खरी. अशी गमतीची गोष्ट आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुम्ही खरं सांगा कुणी स्थापन केला? या पक्षाची निर्मिती केली कुणी? आणि ही निर्मिती करून सवय महाराष्ट्रात आणि देशात पोचवण्याचा प्रयत्न आम्ही लोक करतो. पण काही लोकांनी वेगळी भूमिका मांडली. ती भूमिका किती योग्य आहे का नाही याचा निकाल या निवडणुकीत घ्यायचा. आणि त्याचं कारण असं की आज जी काही धोरणं सांगितली जातात ती धोरणं समाजाच्या हिताची नाहीत. आणि ते करायचं असेल तर चौकस सोडून वेगळ्या रस्त्यावर जाणारे आणि ज्या भाजपच्याबरोबर आपण कधी जायचं नाही हा निकाल आपण घेतल्याच्या नंतरसुद्धा त्यांच्या पंक्तीला जे बसतात ते खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी होऊ शकत नाहीत आणि त्यांच्या विरोधात असायचं. काही लोक सांगतात की आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, तसं करणारं. ते काही सांगायची गरज नाही. आणि त्यांनी काय केलं आहे, काय लक्ष देतात याचं उत्तम उदाहरण आज आता या ठिकाणी भाषण करत असताना पुरंदरच्या आमदारांनी सांगितलं की टँकरची मागणी लागेल, प्यायला पाणी नाही, प्यायला पाणी नाही. आणि त्यासाठी पुन्हा पुन्हा सरकारला सांगावं लागतं. आज कदाचित आणखी महिना 15 दिवसामध्ये चारा ठेवण्या काढावं लागतं. चाऱ्याची कमतरता आहे. आम्हा लोकांचं सरकार होतं त्यावेळेला सुखे भागामध्ये चारा छावण्या केल्या असतात का नाही? मी स्वतः आलो होतो का नाही त्यावेळेला चारा छावण्या बघायला आणि काय करलेलं हे पाहायला मी स्वतः आलो होतो केंद्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून. आजचं केंद्र सरकार या सगळ्या प्रश्नात लक्ष घालत नाही. त्यांना शेती आणि शेतकरी याची आस्था नाही. आणि त्याचा परिणाम आज संबंध शेती अर्थव्यवस्था ही संकटाची असते. आणि त्याच्यातून सुटका करायची असेल तर चुकीचा रस्ता दाखवणारे आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या विरुद्ध निर्णय घेणारे त्यांच्या विरुद्ध एक प्रकारचा निर्णय घ्यायची संधी उद्याच्या मतदानाच्या दिवशी
तुम्हा सगळ्यांना आलेली आहे आणि त्याचा लाभ हा तुम्ही सगळ्यांनी घेतला पाहिजे. आज या निवडणुकीच्यासाठी मगाशी मी सांगितलं की आम्ही 3-4 पक्ष एकत्र आलेलो आहोत आणि आमचा प्रयत्न आहे कमीत कमी महाराष्ट्र तरी योग्य रस्त्यावर आणू आणि माझी खात्री आहे ते आणता येईल. आज मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरतो आहोत, लोकांच्यात बदल आहे. मगाशी मी सांगत असताना सांगितलं एका गावात 2-4 दिवसाच्या पूर्वी मी मुंबईवरनं पुण्याला येत होतो आणि हा जो लोणावळ्याचा तिथं घाट आहे तिथं गाड्यांचं वेळेत गाड्या अडकल्या आणि त्यामुळे तिथं जाम झालं होतं सगळं. माझी गाडी पोलिसांनी बाजूने काढली आणि त्याच्या एका बाजूला एक शाळेच्या मुलांची बस होती. ती बस ओलांडून मी चाललो. त्या पोरांनी माझी गाडी पाहिली, बहुतेक मला ओळखलं आणि मला बघून असं केलं. म्हणजे याचा अर्थ या पोरांना ती तिचा तुतारी त्यांच्याही डोसक्यात शिरलेली आहे असं दिसतंय आणि चांगली गोष्ट आहे. याचा अर्थ आज महाराष्ट्राचा खेड्यापाड्याचा माणूस असो, सुशिक्षित असो, तरुण असो, वयस्कर असो, या सगळ्यांच्या मनामध्ये सुतारी येते. याचा अर्थ त्यांना हा बदल करणं आवश्यक आहे या निष्कर्षाची ते आलेत आणि त्याची नोंद ही आपण घेतो आहे आणि त्या दृष्टीनं आज या ठिकाणी आपण एकत्र आलेलो आहे. धोरणं अनेक आम्ही लोकांनी ठरवली. सत्तेत होतो की सत्ता तुमच्यासाठी वापरली. अनेक अधिकार अनेकांना दिले. शेतकऱ्याचं दुखणं कमी केलं, त्याच्या डोक्यावरचं कर्ज कमी केलं. मी मागेही सांगितलं तुम्हाला की एका निर्णयानं 70,000 कोटीचं कर्ज शेतकऱ्यांचं माफ केलं. त्याच्या व्याजाचे दर खाली आणले, जे वेळेवर देतात त्यांना. आणि त्यांच्याची फुलफिली आहे तिला कुठे ना कुठे काम मिळायला कारखानदारी वाढवायचा प्रयत्न केला. एकेकाळी पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडला कारखाने होते. आम्हा लोकांच्या आता तुम्ही सत्ता दिली, आम्ही निवड पिंपरी चिंचवड ठेवलं नाही. आम्ही पुढे आलो. जेजुरीला कारखाने काढले, सासवडला कारखाने काढले, त्याच्यानंतर वाराणसीला MIDC काढली, इंदापूरला MIDC काढली, कुलकुलला MIDC काढली. तुम्ही सातारच्या तुमच्या नगरच्या रस्त्यावर गेल्यानंतर रांजणगाव आणि त्या भागामध्ये MIDC काढली आणि पुण्याच्या जवळ हिंजवडीला IT पार्क काढून जवळपास 1,00,000 मुलांना त्या ठिकाणी काम करण्याच्या प्रवृत्तीचा हा उपाय केले. आणि हे आत्ताच्या सरकारने केलं नाही. ते आम्हा लोकांच्या हातात सत्ता होती त्या काळामध्ये त्या सरकारने केलं आणि हजारो मुलांना काम दिलं. आता मी उंजवडीला होतो आणि उंजवडीला सहजच विचारलं की मुलं काम किती करतात. तिच्या मुलांनी उठून सांगितलं की आमच्या गावातनं काहीतरी 120 मुलं MIDCत काम करतात. काही लोकांनी छोटे धंदे काढले. दुष्काळी भागातली मुलं आज MIDCमध्ये कामाला जायला लागली की घरं बदलली. मी मगाशी बोलत असताना सांगितलं की हा बदल होतो आणि हा बदल आमच्या सरकारने केला, आजच्या सरकारने केला नाही. मला आठवतं आहे 56 वर्षाच्या पूर्वी मी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेला उभा राहिलो, निवडून आलो. त्या काळाची काय स्थिती होती? सोफ्यामध्ये आलो, दंडवाडीला गेलो, बंगलेवाडीला गेलो, कुठेही गेलो तर बसायला काय असायचं? कीर्तन असं तरी होतं. त्या कीर्तनाखाली हाताळायचे आणि चहा आणायचा. चहा कशात यायचा? खिचडी, त्याच्यात गरम पाणी आणि एक गुळाचा खडा आणि चहा फुलफुल करून हा चहा येत होता.
पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही लोक निवडून आलो, काही बदल करण्याचा प्रयत्न केला, थोडा बदल झाला. बदल काय झाला? बदल हा झाला की फितळी गेली, कवशी आली, पण त्या कफाचा कान तुटलेला असायचा. आणि असं जर गेलं तर घरं सुधारतात, सोफ्याच्या आजूबाजूला नवीन इमारती दिसतात, रस्त्यांनी छोटी का होईना घरं दिसतात, मुली शिकल्या त्याचा परिणाम घराचं राहणं सुधारलं. आणि या सगळ्या गोष्टी हा बदल होते. हा बदल भाजपवाल्यांनी केला नाही. आज सुफ्याला इंग्लिश मिडियमचं स्कूल केलं, कुणी केलं? भाजपवाल्यांनी केलं. विद्याप्रतिष्ठान, बरोबर आहे. विद्याप्रतिष्ठान संस्था कुणी काढली? अध्यक्ष कोण आहे? आज या ठिकाणी पण सुफ्याच्या सौंदर्यात भर पडेल अशी इमारत आज या ठिकाणी होते. नुसती इमारत नाही, मला हे दिसतंय की आणखीन काही दिवसानं इथली मुलं इंग्रजी शाळेतनं शिकून राज्याच्या वेगवेगळ्या कंपन्यात काम करतात, हे चित्र बघायला मिळेल. ही स्थिती आहे. बारामतीला 1970 साली मी विद्याप्रतिष्ठान नावाची एक संस्था काढली आणि कृषी विकास केंद्र KVK माहिती आहे का तो? ही एक संस्था काढली 71 साली. आज काय चित्र दिसतं? आज कृषी विकास प्रतिष्ठान शेतीच्या संबंधी चांगलं काम होतं आहे आणि विद्याप्रतिष्ठान हे शिक्षणाचं दालन उभं केलं. आज त्या ठिकाणी 35,000 मुलं शिकतात ठिकठिकाणी, कुठेही देणगी घेतली जात नाही. आणि त्याचा परिणाम काय झाला आहे? मुलं मुली खेळण्याची शिकली. मला आठवतं आहे एक दिवशी मी अमेरिकेत गेलो आणि अमेरिकेत गेल्यानंतर न्यूयॉर्कला मला एक फोन आला एका मुलीचा. ती मुलगी होती नीरा वाघची, धनगर समाजाची. मला आश्चर्य वाटलं. अमेरिकेत मला फोन करते, नीरा वाघची होती. तिला विचारलं काय करते? तिने सांगितलं मी पुण्याला इंजिनियर झाले, नवरा इंजिनियर आहे, आम्ही दोघंही अमेरिकेत नोकरी करतो. किती वर्ष विचारत म्हणजे 8 वर्ष झालं. आम्ही विचारलं कसं चाललं आहे वगैरे विचारलं. चांगलं चाललं म्हणजे. आणि म्हणजे आमची एक इच्छा आहे. मी म्हणजे काय इच्छा आहे? ते म्हणजे आमच्या घरी तुम्ही जेवायला या. म्हणजे तुम्ही कुठे राहता? त्यांनी त्यांच्या गावाचं नाव दिलं, त्याला म्हणतात कॅलिफोर्निया. कॅलिफोर्निया म्हणजे न्यूयॉर्कपासून 8 तासाचा रस्ता विमान आहे. म्हणजे इतक्या लांब तुम्ही राहता, मी कसं यायचं? त्या मुलीने सांगितलं आमचं एक लहान विमान आहे, ते फास होतं. म्हणजे काय? ते म्हणजे आमचं विमान आहे. एक आमच्याकडे सायकल होती, नंतर मोटरसायकल आली, आता थोडी थोडी 4 चाकं दिसायला लागली. आणि ही पोरगी आपल्या भागाची आमच्याकडे छोटं विमान आहे म्हणून सांगते आणि तुम्हाला घरी जेवायला बोलायला विमान फास होते असं म्हणतात. हा जो बदल झाला हा शिक्षणाच्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रात जे काही आम्ही लोकांनी केलं हा त्याचा परिणाम आहे. आणि तोच बदल आपल्याला पुढे न्यायचा आहे. आणि ते करायचं असेल तर आजच्या राज्यकर्त्यांच्याकडून फक्त सुटणार नाही. आज सत्तेचा गैरवापर होतो. मोदी साहेबांच्या मनासारखं झालं तर ठीक, त्यांच्या मनासारखं नाही म्हणलं की सत्तेचा गैरवापर. मगाशी मी बोलताना सांगितलं एकेकाळी मोदी साहेब हे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि मी केंद्राचा शेतीमंत्री होतो. माझं धोरण असायचं कुठल्याही राज्य मुख्यमंत्री त्याचा पक्ष बघायचा नाही, त्या राज्याच्या जनतेचे प्रश्न सोडवायचे. आणि गुजरातचे अनेक प्रश्न मी सोडवले आणि ते प्रश्न सोडवले. त्याचं एक समाधान होतं. एक दिवशी मोदी साहेबांनी मला कळवलं मला बारामतीला यायचं. या म्हणजे ते आले बारामतीला.
संस्था बघितल्या, के बघितलं आणि या ठिकाणी भाषण केलं. भाषणात त्यांनी सांगितलं की मी राजकारणात जो आलो आणि यशस्वी झालो, मी पवारसाहेबांचं रोज धरलं आणि त्या वृत्तात धरून आलं. तुम्ही कधी ऐकलं होतं काय? हे भाषण त्यांनी केलं होतं बारामतीला आणि त्या ठिकाणी. आता आनंद आहे की निदान आपल्याबरोबर राहणारा आपला एक ज्येष्ठ नेता, देशाचा प्रधानमंत्री झाला. पक्ष वेगळा असेल पण राजकीय संघर्ष आमचा नव्हता. धोरणं चुकीची होती त्याच्याबद्दलचा आमचा विचार होता आणि आज ती धोरणं आणखीन चुकीची व्हायला लागली. सत्तेचा गैरवापर सुरू झाला. साधी गोष्ट आहे, त्यांच्या मनाविरुद्ध एखादं राज्य वागत असेल तर ते त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करतात. झारखंड नावाचं राज्य आहे, आदिवासींचं राज्य आहे, तिथं आदिवासी मुख्यमंत्री आहे. केंद्र सरकारचं धोरण चुकीचं आहे असं त्यांनी भाषण केलं. आज झारखंडचा मुख्यमंत्री तुरुंगात टाकला आहे. राज्याचा मुख्यमंत्री त्याला जेलमध्ये टाकला. दिल्ली ही देशाची राजधानी. दिल्लीचं मुख्यमंत्री त्यांचं नाव अरविंद केजरीवाल आणि अरविंद केजरीवाल अतिशय चांगले राज्य चालवतात. तिथल्या शाळा, तिथले हॉस्पिटल, दवाखाने हे बघायला देशाच्या बाहेरून लोक येत असतात. एक स्वच्छ कारभार करणारा नेता म्हणून त्याचा लौकिक. आणि त्यांनी केंद्र सरकारच्या विरुद्ध धोरणं सांगितली, टीका केली. आज अरविंद केजरीवालला जेलमध्ये टाकले, त्यांच्या खासदारांना जेलमध्ये टाकले, त्यांच्या 4 मंत्र्यांना जेलमध्ये टाकले. ही काही लोकशाही आहे? ही हुकुमशाही आहे. आणि आज त्या हुकुमशाहीच्या रस्त्यानं आजचं हे भाजपचं सरकार चाललेलं आहे. या देशाची घटना जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सगळ्यांना दिली, त्या घटनेवर हल्ला होणार आहे. आणि एकदा घटनेवर हल्ला गेला तर तुमचे माझे सगळ्यांचे अधिकार हे उद्ध्वस्त होतील. आणि जे तुमचे माझे अधिकार हे उद्ध्वस्त करण्याचं काम करतात त्यांच्या हातात आम्हाला सत्ता द्यायची नाही. हा निकाल या निवडणुकीत घ्यायचा आहे आणि त्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. आज तुमच्या पुढं राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस पक्ष असेल, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना असेल, आप आणि इतर पक्ष असतील, या सगळ्यांनी मिळून आम्ही निवडणूक एकत्र लढवायचा निकाल घेतला. सगळ्या गोष्टी आमच्यात एकवट झालं. उद्या त्याला मी मुंबईला जाऊन मी काँग्रेस पक्षाचे नेते, शिवसेनेचे नेते आणि सर्व महाराष्ट्राला 48 लोकांची यादी आमचे उमेदवार कोण आहे हे जाहीर करणार आहे. आणि ते 1 वर्षांनी कसले मजबूत न ठेवता एका विचारानं आम्ही जाहीर करणार आहोत. आणि त्याच दृष्टीनं बारामती लोकसभामध्ये आपल्या सगळ्यांचे उमेदवार सुप्रिया किंवा सगळ्यांना माहिती आहे. आज तुम्ही याच्या आधी त्यांना निवडून दिलं. निवडून देऊन नुसते बसले नाही. हिंदुस्थानच्या पार्लमेंटमध्ये पहिले 2 लोक ज्यांना जास्तीत जास्त गुण मिळाले, जास्तीत जास्त हजेरी आली, जास्तीत जास्त लोकांचे प्रश्न मांडले, हे पहिले 2 कोण खासदार त्याची यादी ज्यावेळी केली त्याच्यात सुप्रियाचं नाव पहिलं आहे. आणि ते काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. हजेरी उपस्थिती, लोकांचे प्रश्न मांडणं, मतदारसंघाशी संपर्क ठेवणं आणि कुठलंही चुकीचं काम एक व्यक्तीसुद्धा देशात त्यांचा आरोप करू शकत नाही. कुणाच्या नव्या पैशाला हा उमेदवार शिवला आहे असं कुणी म्हणू शकत नाही. इतका स्वच्छ कारभार त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि ती उमेदवारी आज तुमच्या सगळ्यांच्या समोर आलेली. यावेळेला खून बदलली. खून बदलायचं काही कारण नव्हतं, पण घरच्याच लोकांनी गमती केल्या त्यामुळं ती खून बदलायची वेळ आलेली. पण खून बदलली की आता तुतारीची खून आहे. आणि मला तुम्ही सांगितल्याप्रमाणे ही नवी खून असली तर ती खेड्यापाड्यात पोचली असं दिसतंय. जाईल त्या ठिकाणी 2-3 गोष्टी होतो. एक 50च्या पुढचे सगळे तुतारी व्हायचे आणि 18 ते 25-30 वयाचे
तेही तुतारीवाले. म्हणजे तरुणी आले, मध्यमवाले आले आणि आमच्यासारखे वयस्करसुद्धा आले. आणि या सगळ्यांचं आता तुतारीकडे लक्ष आलेलं आहे. या सगळ्यांच्या सामुदायिक पातळीवर महाराष्ट्राचं राज्य हे आपण बदलू. नुसती केंद्राची निवडणूक नाही. मी तुम्हाला सांगतो ही निवडणूक तुम्ही करा. याच्यामध्ये तुतारी, काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंचं शिवसेना या सगळ्यांना विजय करा. मी तुम्हाला सांगतो मी महाराष्ट्राचं चित्र बदलून दाखवीन, महाराष्ट्राचं बदल करून दाखवीन. आणि ते व्हायला आज लोकांची अपेक्षा आहे. त्याची पूर्तता करू आपण. ऐकून घ्या. त्याच्यामध्ये आता इतर काही प्रश्न असतात. शेतीमालाच्या किमतीचे आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत. आणि या सगळ्या गोष्टीवर इथं आणखीन काय करायची गरज आहे. आज जनाई सोसायटीसुद्धा अनेक सरकारी माझ्याकडे आले. आता ही योजना सुरू कोणी केली? आम्ही लोकांनी केली. आता आम्ही लोकांनी केल्याच्यानंतर आम्ही उद्याच्या तुमच्याकडे सांगितलं की बाबांनो आता तुम्ही जबाबदारी घ्या, तुम्ही हे नीट चालवा. आणि तुम्ही त्यांच्या हातात दिलं. आणि तुम्ही त्यांच्या हातात दिल्यानंतर त्यांनी याच्याकडे धुमकून बघितलं नाही तर काय करावं? मग करावं हेच लागेल. निवडणूक झाल्याच्यानंतर तुमचे खासदार, आमदार जे इथं बसले ते स्वतः, मी स्वतः आम्ही इथं येऊ आणि हे पाण्याचं दुखणं कसं दुरुस्त होऊ शकत नाही हे आम्ही बघू. त्याच्याबद्दल पद्धतशीर राहणार नाही. राजकारण जे केलं ते राजकारण लोकांच्यासाठी केलेलं आहे. त्याच्यामध्ये काही अडचण मिळणार नाही. आज इथली जे काही प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नाकडे मी आता काही बोलू इच्छित नाही. आणि एक गोष्ट जाहीरपणाने सांगतो, गेले 20 वर्ष मी एक निकाल घेतला. मी निकाल हा घेतला आता नव्या पिढीच्या हातात द्या. मी नव्या पिढीच्या हातात दिलं. मी गेलो दिल्लीला. देशाचं पार्लमेंट, देशाचं राजकारण या सगळ्या गोष्टीत महाराष्ट्राचा आणि वाराणसी मतदारसंघाचा कसा उतरावा याच्यासाठी मी काळजी घेतलो. पण ज्यांच्या हातात काम दिलं त्यांनी काय दिलं लावले मला माहिती. आता मला ऐकायला लागते, मला गाईड त्या ठिकाणी ऐकायला लागते की हे काम झालं नाही, इथं पाण्याचं दुखणं, तिथं ते दुखणं. तर ठीक आहे, जे झालं हे झालं. मला कोणाला टीका करायची नाही, मला दुरुस्त करायचं आहे. आणि ती दुरुस्त करायची हिंमत माझ्यामध्ये आहे. एवढंच काही जण वाचनामध्ये सांगतात या वयात सुद्धा तुम्ही हिंडता. आता हे असं म्हणजे मला प्रत्यक्ष ते म्हणतात या वयाची केलं. मी काय म्हातार झालो? हां, कसं वयांची एकदा काम करायचं ठरवलं, जनतेचा फाशीवा असला तर त्या फाशींच्या आपण वाचायचे करू शकतो, यश आणू शकतो. आणि ते यश त्या ठिकाणी नक्की आणू एवढीसाठी या ठिकाणी तुम्हाला देतो. आणि तुम्हाला सगळ्यांची साथ सुफियाला मिळेल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पवार साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पवार साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. इथे माझ्याकडे माझ्याकडे एक चिठ्ठी आली. माझ्याकडे चिठ्ठी अशी आली की तुम्हाला दाना योजनेचं पाणी हवं असेल तर घड्याळाला उत्तर द्या, नाही तर तुम्हाला पाणी मिळणार नाही. कारखान्याला ऊस पाहिजे असेल, जायचं असेल तर तुम्ही मताचा निकाल घ्या. गावाची विकास कामं बंद होतील असा दबाव आमच्या येतो. दबावाला घाबरायचं नाही. तुम्हाला मी सांगतो कुणी दबाव देऊ द्या, मी आणि इथे आमदार आम्ही दोघे तुमच्या मागावर कुणी काही करू शकत नाही. असं आहे की जे दबाव देतात, आणतात, दम देतात, त्यांना माहिती नाही
त्यांना त्या जागेवर कुणी बसवले आणि बसवणारा मी आहे की दुरुस्त कधी तुम्ही त्याची चिंता करू नका एवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि आपली रजा घेतो. या ठिकाणी सचिनची लढत या ठिकाणी